सिंपल प्रेजेंट टेंस, ए एंड बी ग्रुप, प्रैक्टिकल क्वेश्चंस। तो दररोज होमवर्क करतो का, हिंदी वालों के लिए वह रोज होमवर्क करता है क्या। सो ग्रुप कोणता आहे, बी आहे, म्हणून त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न करा रे ऑनलाईन वाले. करतो का म्हणल्यास सांगा. डज ही, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. डज ही डू होमवर्क डेली और एव्हरी डे, व्हेरी नाईस. क्वेश्चन मार्क. डज ही डू होमवर्क डेली, एक्सलंट. चला पुढे झाला. आणखी सांगायचे वाक्य. तो तुम्हाला, बोला बोला बोला, बोलते राहू. हा, माझ्या बरोबर लिहा. तो दररोज होमवर्क करतो का. डज ही डू होमवर्क डेली. हा, पुढे बोला, पुढचं वाक्य बोला अशा प्रकारचं. तुम्ही, पुढचं वाक्य मी सांगतो. तुम्ही तिथं किती वेळ खेळता. दररोजच्या ऐवजी मी काय लिहिलं, तिथं लिहिलं मुद्दाम, कारण प्रत्येकच वाक्यात दररोज असावं असं काही नाही. तुम्ही तिथं किती वेळ खेळता. आप वहां कितने देर के लिए खेळते हो. तिथं डब्ल्यू शब्द आहे, किती वेळ. या पद्धतीने सांगा मला, किती वेळ. कमॉन. For how much time? करेक्ट. बोला. हा, पुढे काय, वर्बल क्वेश्चन. अरे सॉरी 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 सॉरी, वेट 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 वेट, आय विल करेक्ट. हा बरोबर आहे. हा, तुम्ही बरोबर आहे. सॉरी सॉरी, मला काय वाटलं तो वरचा आहे म्हणून इथं पण तोच लिहायचंय. तोची गरज नाही, ए आणि बीच आहे. हा, तुम्ही तिथं किती वेळ खेळता. फॉर हाऊ मच टाइम. कमॉन, ए ग्रुप आहे. For how much time you play there? करेक्ट आहे, लिहिलं बाबा मी. फॉर हाऊ मच टाइम हा झाला तुमचा डब्ल्यू एच शब्द. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन येईल याच वाक्याचा. तुम्ही खेळता का, तर डू यू प्ले देअर. तुम्ही तिथं खेळता का म्हणजे डू यू प्ले देअर. त्या वर्बल क्वेश्चनच्या अगोदर आपण फॉर हाऊ मच टाइम विचारलं, लिहिलं, तर त्या पद्धतीनं तुम्ही तिथं किती वेळ खेळता असं वाक्य तयार झालं. फॉर हाऊ मच टाइम डू यू प्ले देअर. सगळ्यांना समजलं का, येस ऑर नो ऑनलाईन Yes, वाले. sir. बर, सगळ्यांना समजलं का असा माझा प्रश्न चुकीचा आहे. कारण इथं समजण्याची काही गरज नाही, अगोदर समजले आपला. इथं फक्त आपण काय करतोय, प्रॅक्टिस करतोय. बरोबर. तर ऑफकोर्स तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की या पद्धतीने आपण प्रॅक्टिस ऑलरेडी केलेली आहे. तर कसं वाक्य बनलं हे तुम्ही लक्षात घ्या. हे सर्व तुम्हाला झालेलं आहे. नवीन आज काही शिकवत नाही, त्याच वाक्यांची आपण प्रॅक्टिस करतोय. समजलं का, या माझ्या वाक्यानं कमजोर बनवू नका. चला पुढचं वाक्य सांगा. मुले, बघा पुढचं वाक्य मी सांगतो. मुले वाक्य का सांगत नाहीत. मुले वाक्य का सांगत नाहीत. उद्या सर पालकांनी पण ऐका, टीचर्स, पॅरेंट्स, स्टुडंट सगळ्यांनी ऐका. ज्या कच्च्या कड्या आहेत ना त्यांना मुद्दाम बोलवा. उद्या खूपच एक्सपर्ट तरीका तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवला जाईल की ज्या पद्धतीने आपल्याला साध्या मुलांना देखील एक्सपर्ट बनवता येऊ शकतं, एक्सलंट इंग्लिश मध्ये बनवता येऊ शकतं. त्यासाठीच स्पेशल थोड्या वेळाचं का होणार सेशन होईल. तुम्हाला सगळे काही टूल्स दाखवले जातील. म्हणजे डब्ल्यू शब्दांची लिस्ट असेल, तारखेला जरी गेलो ना तरी रीडिंग. पालक लोक प्लीज, क्लास चालू असताना थोडस कंट्रोल ठेवा बोलण्यावर. त्याच्या कानाजवळ बोलू नका, बाहेर जाऊन बोला. हा, चला पुढे बोला रे.
मुले वाक्य का सांगत नाहीत? कारण पालक लोक त्यांच्यावर बडबड करत आहे ना. मग माईक ओपन केला की घरातली बडबड असते ती, बरोबर की नाही? आणि ते विद्यार्थ्याला सांगायचं वाक्य, मात्र घरातली बडबड चालू असते. त्यामुळे खऱ्या अर्थानं मुलं वाक्य सांगत नाही, बरोबर की नाही? मग मुले वाक्य का सांगत नाही? सांगा रे इंग्लिश मध्ये. वाय not tell sentences. वाय डू येईल. मुले ए ग्रुप आहे म्हणून ए ग्रुप असल्यामुळे डू येईल. वाय डू. व्हेरी गुड. बोला. स्टुडंट Student tell not tell sentences. Excellent. Very nice. Why do students not tell sentences? Or दुसऱ्या पद्धतीने होईल हे. Why don't Very nice. students tell sentences? Why don't students tell sentences? Why don't students tell sentences? करेक्ट आहे. चला पुढचं वाक्य सांगा. कोणत्याही ग्रुपचं कोणतंही वाक्य सांगा. आज खूप कमी वाक्य येणार आहे कारण का माझ्याकडे लाईट नाहीये. हा, तर आज 4 नंबर आहे बघा. सर दररोज नवीन टॉपिक का घेत नाहीत असं म्हणू आपण. हा, सर दररोज नवीन टॉपिक का शिकवत नाहीत म्हणून आपण, आहे ना. शिकवत नाहीत. ते बोलण्याची पद्धत झाली. घेत नाहीत म्हणजे काय? शिकवत नाहीत. तर दररोज नवीन शिकल्यावर आपण एक्सपर्ट कसं होणार ना, आहे की नाही? म्हणून शिकवत नाही. त्याला इंग्लिश मध्ये कसं होईल बघा. माझ्या बरोबर रे. जर मी तर काय लिहिलं बघा. सर दररोज नवीन टॉपिक का शिकवत नाही. आता का अगोदर लिहायचं आपण आणि नंतर वर्बल क्वेश्चन याच वाक्याचा रिपीट करायचा. कसा बघा सांगा तुम्ही. प्रयत्न करा. वाय. हा, Why does sir not teach a new topic daily? New topic daily. एक्सलंट. बघा रे. बघा तुमच्या बघित काय मुलं सांगतायत. वाय डज सर नॉट. अच्छा सर पाहिजे ना. सर नॉट टीच न्यू टॉपिक डेली. दररोज एक नवीन टॉपिक का शिकवत नाहीत. एक्सलंट. व्हेरी नाईस. आय एम प्राऊड ऑफ यू स्टुडंट. ज्यांनी सांगितलं आणि ज्यांनी सांगायचा असा विचार केला त्यांचा पण मला अभिमान आहे. तुम्ही पण सांगाल एक दिन आएगा तुम भी ऐसे बताओगे. कम ऑन. हा, वाय दुसऱ्या पद्धतीने सांगा. Why doesn't sir not teach a new topic daily? एक्सलंट. व्हेरी नाईस. अरे डबल झाला का नॉट. वाय डझंट सर टीच न्यू टॉपिक डेली. मी तरी म्हणलं माझं वाक्य कसं काय लांबलं. वाय डझंट सर टीच न्यू टॉपिक डेली. अन्विता लक्षात येतंय का? आली का आज? अन्विता लक्षात येतंय का? येस और नो? आलेले आहे. थोडंफार डोक्यात घुसतंय का? चला पुढं बोला रे. ऑनलाईन मध्ये कोण कोण आहे आपलं इकडचं? ऑफलाईन वाला कोण कोण आहे? लोंढे सर आहेत का? कोणीच नाही. दत्ता आहे सर. अरे वा, मिस्टर दत्ता इज ऑल राईट. दिसतंय का दत्ता? हो सर. व्हेरी गुड. आय एम प्राऊड ऑफ युअर आईज. व्हेरी नाईस. गुड. You थँक्यू are सर. able to see. Eagle eyes. Come on. You are most welcome. चला पुढचं वाक्य सांगा.
पुढचं वाक्य सांगा. न्यूजपेपर वाचत नाही. कोण कोण न्यूजपेपर वाचत नाही? लक्षात घ्या रे. खूपच 550 वाक्य भरभर भरभर 4-5 कुत्रे मागे लागल्यासारखं लिहिण्याच्या ऐवजी जेवढी वाक्य आपण लिहू तेवढं व्यवस्थितपणे समजून उमजून लिहू, जेणेकरून यू विल हॅव पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन युअर लँग्वेज. ऑलराईट. चला शांततेने लिहा, काही गडबड करू नका. कोण कोण न्यूजपेपर वाचत नाही? आता या ठिकाणी डब्ल्यू शब्द काय आला? कोण कोण आला. आणि कोण कोण असल्यामुळं ग्रुप कोणता आहे? तर ए ग्रुप आहे. हा, चला सांगण्याचा प्रयत्न करा, चुकू द्या, काय अडचण नाही. चला बोला. हो ऑल. All do not read. दस कहाँ से आएगा रे ग्रुप के लिए? हो ऑल. हाँ कम ऑन. डू नॉट. Who all do not Who all do not newspaper. read Newspaper. एक्सलंट. हु ऑल डू नॉट रीड न्यूजपेपर. लिहा, माझ्या बरोबर लिहा. तेजश्री लिहिते का? हु ऑल डू नॉट रीड न्यूजपेपर. दुसऱ्या पद्धतीने सांगा. डोंट यूज करून. हा, all don't read Newspaper. who all don't read newspaper. एकदम करेक्ट वाक्य आहे. व्हेरी नाईस. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. अशा प्रकारचं आणखीन वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन. काही मुले दररोज क्लासला का येत नाही? काही मुले क्लासला दररोज का येत नाहीत? दररोज क्लासला का येत नाहीत? कम ऑन बोला, सांगा. का हा डब्ल्यू शब्द आहे. Some why do some not don't join not class. व्हेरी गुड. वाय डू सम स्टुडंट्स नॉट कम टू क्लास? शांतन लिहा माझ्या बरोबर लिहा. वाय डू सम स्टुडंट्स नॉट कम टू क्लास डेली? Why do some students not come to class daily? चला. Negative always two ways. Come on, दुसऱ्या पद्धतीने काय होईल? why don't Why don't come to class day? Why don't some students come to class daily? बघा, हे वाक्य आलं म्हणून एकदा मुद्दाम आठवण करून देतो. ऑल द पॅरेंट्स, टीचर्स अँड स्टुडंट्स, तुम्ही क्लास 8 ते 9च्या वेळेला अटेंड करा किंवा नका करू, तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघणं हे कंपल्सरी आहे. आणि त्याप्रमाणे सांगितलेला होमवर्क कम्प्लीट करणं हे कंपल्सरी आहे. हे जर तुम्ही नाही केलं तर इंग्लिश विषयी मी कोणाचीही ओरड ऐकून घेणार नाहीये आणि ऐकून घेऊ देणार पण नाहीये. ठीक आहे, हे पालकांनी प्लीज नोंद घ्यावी. काही अडचण असेल इंग्लिश विषयी रात्री बेरात्री कधीही फोन करून विचारा, मी अवेलेबल असेल. ठीक आहे, ॲज द मोस्ट रिस्पॉन्सिबल पर्सन फॉर इंग्लिश सब्जेक्ट. ठीक आहे, ऑफकोर्स टीचर्स बी असतील, मात्र यू मे कॉन्टॅक्ट मी ऑल्सो फॉर एनी क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग इंग्लिश सब्जेक्ट. ऑल राईट.
निवेदन छोटस संपलं. चला पुढचं वाक्य घ्या. पुढचं वाक्य सांगा. विद्यार्थी दररोज किती तास काय. अच्छा खेळतात म्हणायचं का. खेळतात झालं ना आपलं मगाच है ना. झालं नाही का. अभ्यास करतात बोलू आपण आहे ना. अभ्यास करतात. हिंदी वालों के लिए एक बार फिर बोलता हूँ. सर रोज नई टॉपिक क्यों नहीं पढ़ाते हैं. यहाँ होगा न्यूज़पेपर कौन कौन नहीं पढ़ता है. यहाँ होगा कुछ स्टूडेंट्स रोज क्लास को क्यों नहीं आते हैं. यहाँ होगा विद्यार्थी रोज कितना घंटा पढ़ाई करते हैं. या पद्धतीनं हिंदी होईल. हिंदी वालों के लिए बोला मैंने. हाँ तो बोला किती तास. डब्ल्यू शब्द काय बनेल आपला. कितना घंटा. किती तास. नुसता हाव मेनी आवर्स नाही काय. फॉर बोला रे. For how many hours do students students do students study स्टडी डेली. आवर्स नाही रे. आवर्स म्हणा. फॉर हाऊ मेनी आवर्स डू स्टुडंट्स स्टडी डेली. माझ्या बरोबर लिहा. माझ्या बरोबर लिहा. फॉर हाऊ मेनी आवर्स डू स्टुडंट्स स्टडी डेली. चला असं वाक्य सांगा. नवीन विद्यार्थी अन्विता वगैरे सारखे हे वाक्य बघून अशा प्रकारे कमीत कमी मराठी वाक्य सांगण्याचा प्रयत्न करा. चला पप्पा मुंबईला एकटेच का जातात. पापा मुंबई अकेले क्यों जाते हैं. अकेले ही भी होगा यहाँ पर. स बरोबर ही. सांगा रे वाक्य का. कमॉन बी ग्रुप आहे. हा सांगा रे. वाय डज. बोला बोलत आहे कोणी. why does papa go to Mumbai बाई एकटाच म्हणजे काय. अलोन. अलोन म्हणजे काय. एकटाच. अकेले. वाय डज पप्पा गो टू मुंबई. मुंबई सीएम कॅपिटल फर्स्ट लेटर. वाय डज पप्पा गो टू मुंबई अलोन. ओके कॅन यू ट्राय टू टेल सिमिलर सेंटेन्स. अशा प्रकारचं कोणी क्वेश्चन सांगण्याचा प्रयत्न करतोय करा. कमॉन बोला. ऑनलाइन ऑफलाइन सभी को बोलने का मौका मिलेगा. बोलो बोला. दरवर्षी वारीला किती लोक जातात. हर साल वारी में तीर्थ यात्रा के लिए कितने लोग जाते हैं. वारी हिंदी समझ में नहीं आएगा. एक दिस इज प्योरली मराठी वर्ड. तो तीर्थ यात्रा में जाते हैं. कम ऑन सांगा रे. डब्ल्यू शब्द आहे किती लोक. सांगा. प्लीज बिगिन युअर आन्सर विथ किती लोक. पीपल काल सांगितलं होतं. people how many people go to Wari go to हाऊ मेनी Wari पीपल
हा समजलं काय के केस आहे गो डू गो नाही ना डू आणि गो भांडणं करतील म्हणून हाऊ मेनी पीपल बघा सब्जेक्ट कुठे गेलाय डब्ल्यू शब्दामध्ये गेलाय किती लोक लोकच कुठे डब्ल्यू शब्दामध्ये आहेत हाऊ मेनी पीपल गो टू कुठं वारी वारी लिहू शकतो मी वारी लिहिताना काय करायला लागेल सिंगल इन्व्हर्टेड आणि त्याला तिरकल्या वारी आणि त्याला अंडरलाईन पण करा एव्हरी इयर किंवा दुसऱ्या पद्धतीनं काय होईल पिलग्रिमेज हाऊ मेनी पीपल गो ऑन पिलग्रिमेज एव्हरी इयर काही 9th आणि 10th लोक असतील तर मला सांगा हे झालं पिलग्रिमेज तीर्थयात्रा समुद्र यात्राला काय शब्द आहे मला सांगा समुद्रावरील यात्रा काय शब्द आहे समुद्र सफर नाही समुद्र सफरला एक शब्द आहे कोण सांगताय हु कॅन टेल मी कॅन यू ट्राय टू टेल समुद्र सफर कोण सांगताय कोलंबस कोलंबसला कोणी वाचलं असेल त्याच्या त्या सेंटेन्स मध्ये आहे बघा इज देयर एनीबडी VOYAGE वॉयज असा शब्द आहे वॉयज असा शब्द आहे म्हणजे समुद्र सफर यू मे गुगल इट स्पेलिंग प्लस मायनस तुम्ही चेक करू शकता बर आता अशा प्रकारचा क्वेश्चन बघा 10th ला SSC बोर्डला क्वेश्चन नंबर 1A मध्ये कसा विचारला जाऊ शकतो बघा बघा कोणताही क्वेश्चन या पद्धतीनं तुम्हाला दिला जाऊ शकतो सम पीपल गो टू पार्क डेली बघा समजा हे वाक्य आहे वाक्य बघा आहे सम पीपल गो टू पार्क डेली असं वाक्य तुम्हाला दिलं जाऊ शकतं आणि तुम्हाला विचारतात बघा बिगिन द सेंटेन्स विथ हाऊ मेनी and rewrite it तुम्हाला 1 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो याचा अर्थ काय विचारला इथं क्लिअर कट मेक WH क्वेश्चन स्टार्टिंग विथ हाऊ मेनी मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारलाय बिगिन द सेंटेन्स विथ हाऊ मेनी बघा आता योगायोग कसा बघा योगायोग असा आहे योगायोग हा सांगा मला फक्त सम काढायचं आणि हाऊ मेनी टाकायचं योगायोग आहे हा बघा हा दिस इज प्युअरली कोइन्सिडन्स सांगा मला याचा क्वेश्चन सांगा How सांगा रे many How people many go to park people daily? go to How park? many people go to park daily? गो टू पार्क जबरदस्ती त्याला डू घुसवू नका कारण तुम्हाला समजलं पाहिजे हे काय आहे के मॅटर आहे के केस आहे ठीक आहे करीना कपूर केस असल्यामुळं काय त्या ठिकाणी डू येणार नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे अशाच पद्धतीनं कोणतंही वाक्य विचारलं जाऊ शकतं काही बघा काही मुले दररोज क्लासला येतात किंवा काही मुले क्लासला येत नाहीत किंवा येतात तुम्हाला विचारलं असेल काही मुले क्लासला बघा दुसऱ्या वाक्याचं विचारलं होतं सम स्टुडंट्स अटेंड क्लास डेली बघा हा क्वेश्चन थोडासा फिरवून कसा विचारला जाऊ शकतो रिराईट द सेंटेन्स
अगेन क्वेश्चन नंबर 1A मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. रिराईट द सेंटेन्स, द अबोव सेंटेन्स बिगिनिंग विथ बघा क्वेश्चन कसा आहे. वाय डोंट बिगिनिंग विथ वाय डोंट. हा काय होईल मग समजलं का नाही. हा क्वेश्चन मग कसं विचारला जातोय. वाय डोंट च्या पुढं काय करायचं मला याचा क्वेश्चन बनवायचा आहे. वाय डोंट सम स्टुडंट कम टू क्लास डेली. समजतं का रे ऑनलाईन वाले. येस ऑर नो. या पद्धतीने तुम्हाला SSC बोर्ड मध्ये 1 मार्क कव्हर होऊ शकतो. असे क्वेश्चन देखील विचारले गेलेले आहेत. समजतंय का ऑनलाईन वाले. रेकॉर्डिंग मध्ये पुन्हा पुन्हा बघू शकता हे. सो दिस इज द स्टाईल ऑफ क्वेश्चनिंग. चला पुढचं वाक्य सांगा. कॅन यू ट्राय टू टेल एनी नेक्स्ट सेंटेंस. तुम क्या कर रहे हो तुम. लाइट चालू हो गया किसका. फोन का बंद करो ना फिर. लिख क्यों नहीं रहे हो. लिखो ना. हाँ चला रे पुढचं वाक्य सांगा. अगला वाक्य बताने की कोशिश करो. सांगा. सांगताय का तुमच्या घरची पण लाईट गेली. वाक्य ऐकू येत नाही रे मला. कोण बोलतंय ते. काय बोलतोय ऐकू येत नाही. तू बोला. दररोज ऑनलाईन क्लासचा होमवर्क का करतो. तू दररोज ऑनलाईन क्लासचा होमवर्क का करतो. काय ना. व्हॉट्स युअर नेम. सर ऐश्वर्या. ऐश्वर्या असं वाक्य विचारतं कोणी. का करत नाही म्हणणं. का करतो काय. प्रॅक्टिकल यूज वरती काय आपण प्रॅक्टिकल क्वेश्चन. तुला कोण विचारतं का तू दररोज होमवर्क का करते. असं नका करू. प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारा. त्याला मिनिंग असलं पाहिजे. उगाच काहीतरी क्वेश्चन बनवायचं बोलू नका. लिहा का करत नाही बोल ना. लिहा तू दररोज इंग्लिशचा होमवर्क का करत नाही. लिहा तू दररोज इंग्लिशचा इथं चा इंग्लिश मध्ये सायलेंट होईल बरं का. होमवर्क का करत नाही. ओंकार लिहितोय का रे. Yes, sir. व्हेरी गुड. तेजश्री का बोला. वायच्या पुढं काय होईल. बोला रे सगळे मिळून. वाय Why? वाय डू यू नॉट डू. बघा हे मेन वर्ब आलं आणि हे हेल्पिंग वर्ब आलंय. वाय डू यू नॉट डू काय इंग्लिश होमवर्क डेली. इन अदर वे दुसऱ्या पद्धतीनं होईल. वाय डोंट Why don't Ah. you do English homework daily? इंग्लिश होमवर्क डेली. Why don't you do English homework daily? Very nice. बोला. मुले बघा पुढचं वाक्य लास्ट सेंटेन्स घेऊ आपण हे. मुले स्कूलमध्ये नाही. लास्ट आणखीन घेऊ काय वाक्य. मुले शाळेत ना. मुले स्कूलमध्ये डेस्क का हलवतात. असं हे यांचं वाक्य आहे. मुले स्कूलमध्ये डेस्क का हलवतात.
आता त्यांना बघा, हे वाक्य जे विद्यार्थी विचारलेलं आहे त्यांना वाक्याचा प्रॉब्लेम नाहीये, यांना प्रॉब्लेम आहे की हे हलवणे हा शब्द कसा वापरायचा. काय अडचण नाही. बघा इकडे लक्ष द्या आता. सांगा, व्हेरी गुड. कोण सांगते बघू आपण. सांगा, वाय मुले ए ग्रुप आहे. वाय डू, कमॉन बोला रे. स्टुडंट आहे रे, हे गधड्या. स्टुडंट मुले ना. हा स्टुडंट काय, मूव डेस्क इन द स्कूल. अरे काय हा, ए गाडवा, व्हायब्रेट असते का रे. वाइब्रेट कर वाइब्रेट, तुम वाइब्रेट करते हो क्या बेंच को. क्या करते हो, मूव करते हो ना इधर से उधर, है ना. तो यहाँ इसका मतलब है कि क्यों इधर से उधर करते हैं. ठीक है, इसका मतलब वाइब्रेशन थोड़ी ना है. मुले बच्चे स्कूल में बेंच क्यों मूव करते हैं, ऐसा एक क्वेश्चन था. तो व्हाई डू स्टूडेंट्स मूव डेस्क इन द स्कूल, इन द क्लासरूम, स्कूल की जगह क्लासरूम. और स्कूल में मूव करते हैं तो हो सकता है कि ग्राउंड पे ले जाते हैं, कोई प्रोग्राम होगा तो दैट्स व्हाई मूव करते हैं. ऐसा भी कोई क्वेश्चन हो सकता है. ऑल राइट. इधर बिजली का इश्यू है, तरी पण आपण लवकर टाइमवर चालू केलं होतं म्हणून एवढे वाक्य झाले. पळून जाऊ नका रे गाडवांनो. काय लोक लगेच पळून बघा, ते व्हीआयपी लोक आहेत, व्हीआयपी. असू द्या, मला फक्त सक्सेस ज्यांना आवडतं पाहिजे आहे, टार्गेट ओरिएंटेड लोक आहेत तेच मला आवडतात. चला, इट्स टाइम टू नो द होमवर्क. HW घ्या, होमवर्क घ्या. होमवर्क आजचा खूप तगडा असेल, मी अगोदर सांगितलं होतं. होमवर्क आहे रिपीट ट्वाइस. उद्या सुट्टी आहे बकरी ईदची. सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा. आय विश ऑल व्हेरी हॅपी बकरी ईद. असं जरी म्हणलं तरी बकरी काय कापू नका, बकराही कापू नका. ठीक आहे, मुक्या प्राण्यांना मारणं हे योग्य नसतं. बकरी ईदची कल्पना काय आहे कधीतरी सांगू आपण. मात्र निश्चितच बकरा बकरी मारणे असा त्याचा अर्थ होत नाही, असा माझा म्हणणं. चला, रिपीट ट्वाइस आणि सेल्फ बघा. सेल्फ सेल्फ बघा. सॅटर्डे आणि संडे फुल तुम्हाला सुट्टी आहे. मंडेचाही पूर्ण दिवस भेटणार आहे, बरोबर. तर अशा प्रकारचे ऍटलिस्ट तुम्ही 120 सेंटेन्स करावेत, ऍटलिस्ट कमीत कमी. नो एक्सक्यूज नो सॉरी. काहीच एक्सक्यूज कोणाचा ऐकून नाही घेतला. तुम्हाला भरपूर पुरेपूर 3 दिवस मिळत आहेत, बरोबर आहे का. चला, ऑनलाईन आर यू ऑल देअर. होमवर्क सगळ्यांना समजला का, येस ऑर नो. Yes, sir. सगळ्यांना होमवर्क समजला का. Yes, sir. All right, all right, all right, all right. So if everybody is clear, shall we try to have one. उद्या आणि परवा सुट्टी आहे. बाकी तुम्हाला मेसेज मला दिलेला आहे की स्कूलमध्ये जेवढे शक्य तेवढे त्यांना असं वाटतं पालकांना की मुलाचा इंग्लिश थोडंफार कच्चं आहे, त्या लोकांनी स्कूलमध्ये उद्या या. मी तुम्हाला टीचर सांगतील. साधारणतः 10च्या नंतर आम्ही क्लास असतो. ऑल राईट, ओके. shall we pause म्हणा. Yes, sir. We will have pause. Yes, sir. We will have one. Sir, photo. ओके.